गडचिरोली जिल्ह्यामध्ये शेतकरी संघर्ष कृती समितीचा सुपीक जमिनीच्या देण्याविरोधात जमीन अधिग्रहणाविरोधामध्ये आज ठिय्या आंदोलन करण्यात आलेलं आहे। आपण बघू शकता की माझ्या हातावर म्हणजे उजव्या साईडला जवळपास हजारोचे संख्येने या ठिकाणी महिला आणि पुरुष आणि तसेच परिवारातील छोटे मोठे लहान बालक या ठिकाणी आले आहेत आणि या ठिकाणी ठिय्या आंदोलन आहे। आपण बघू शकता की सुपीक जमिनीच्या अधिग्रहणाच्या विरोधामध्ये किती मोठ्या प्रमाणे या ठिकाणी आले आहेत। गडचिरोली तालुक्यातील हिरापूर, शिरपूर, चक, गुरवडा, राखी आणि याशिवायही भेंडाळा परिसरातील 14 गावाचे, जयरामपूर परिसरातील 13 गावाचे आणि MIDC करिता सुरू असलेले जमीन अधिग्रहण रद्द करण्यासाठी आणि सोबतच रानटी हत्तीमुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, या संदर्भात या ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात आलेलं आहे। आपण या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत। सर, या ठिय्या आंदोलनाचं आपण काय कसं बघू शकता? हे बघा, हे आज या ठिकाणी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं जे ठिय्या आंदोलन या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे त्याला गडचिरोली जिल्ह्यातल्या तमाम शेतकऱ्यांचा प्रचंड मोठा पाठिंबा या ठिकाणी दिसत आहे। आणि या शेतकऱ्यांच्या पाठीशी गडचिरोली जिल्ह्यातील वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे, वेगवेगळ्या सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकारी सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत। यावरून आपण कल्पना करू शकता की या जिल्ह्यातला शेतकरी त्यांची जी जमीन आहे ती सरकारने विमानतळाच्या नावाखाली उद्योगपतींना आणि कॉर्पोरेट लोकांना देऊ नये याच्याबद्दल अत्यंत तीव्र अशा भावना या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या आहेत। आणि म्हणून अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आम्ही सुद्धा या संपूर्ण आंदोलनामध्ये उतरलेलो आहोत आणि शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही या आंदोलनामध्ये सहभागी राहू अशा प्रकारचं आम्ही या ठिकाणी जाहीर करत आहोत। नक्कीच या ठिकाणी परत सर्व सामूहिक या ठिकाणी आलेत। आपल्याकडे युवा शेतकरी आहे, आपण यांच्याकडे पाहूया की तुम्ही कुठून आले आणि कशा पद्धतीने? मी हा भेंडाळा क्षेत्रामधून आलेलो आहे आणि आज जे परिस्थिती आहे, आजच्या गव्हर्नमेंटचे धोरण आहेत ते कुठे चुकीचे आहेत आणि आज इथे तब्बल 20 गावाचे लोक जमलेले आहेत। मुदुली पासून, जयरामपूर पासून, आष्टी पासून सगळे जे म्हणजे प्रकल्पग्रस्त आणि जे प्रकल्पग्रस्त होणार आहेत ते सगळे लोक इथे जमलेले आहेत। शेतकरी आणि शेतमजूर पण जुळलेले आहे आणि हे कुठे ना कुठं जे गव्हर्नमेंटचे धोरण आहेत ते कुठे ना कुठे चुकीचे आहेत। कारण की आज आमच्या सुपीक जमिनी एअरपोर्टला देण्यात येत आहेत किंवा MIDC ला देण्यात येत आहेत, तर हे कुठे ना कुठे चुकीचं आहे। आणि हा आपल्या गव्हर्नमेंटला आमची कडकडीची विनंती आहे, आमच्या सगळ्या शेतकऱ्यांची कडकडीची विनंती आहे की हा प्रकल्प आहे तो मागे घेण्यात यावा आणि आमच्या सुपीक जमिनी हा वाचवावा। आणि सगळेजण नारे द्या, किसान एकता, किसान एकता, किसान एकता। नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकतो की किती मोठ्या लोकांचा या ठिकाणी हे जल्लोष पाहायला भेटतो आहे। आपण यासोबतच या ठिकाणी काही महिला आहेत, आपण त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत, जे या मोठ्या संख्येने महिला या ठिकाणी उपस्थित आहेत। थोडंसं गडचिरोली जिल्ह्यातल्या ठिय्या आंदोलनामध्ये आता या ठिकाणी महिलांचा भरपूर समावेश दिसतो, यामध्ये काँग्रेसचे आहेत आणि आपण बघू शकता यांच्यासोबत आपण थेट संवाद साधणार आहोत। आपण कसं करतात, समर्थन कशाबद्दल? समर्थन तर आहेच आमचं, कारण ही जमीन म्हणजे पोटाची भाकर आहे, माझ्या आईचा पदर आहे आणि सुपीक जमिनी जर अशा प्रकारे अधिग्रहित होत असेल तर सामान्य पोशिंदा जो आहे जगाचा तो जाणार कुठे आहे? कारण ते माझ्या आईच्या फाटल्या पदराचे भोकं बुजवण्याचं ते एक जगण्याचं साधन आहे। आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे की शासनाने जी काही कार्यवाही आता करायला पाहिजे किंवा जी काही आंदोलनाची पार्श्वभूमी समजून त्याच्यावर मार्गक्रमण करायला पाहिजे ते त्वरित करायला पाहिजे। अदरवाईज हे जे आंदोलन आहे हे आंदोलन न राहता एक मोठी लोक चळवळ होईल आहे आणि सामान्य जनता परत मोडगशी पडेल आहे। आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे की इथे उफाळणारा हा जनसागर आहे, हा सामान्य आहे, हा शेतकरी आहे आणि म्हणून यांची जर जमीन गेली तर ते भूमिहीन होणार आहेत। त्यांच्या पोटा पाण्याचं साधन, उत्पन्नाचं साधन म्हणजे ही जमीन आहे आणि म्हणून सरकारने याची दखल घ्यायला पाहिजे आणि ज्या अधिग्रहित होणाऱ्या सुपीक जमिनी आहेत त्या कुठेतरी थांबवायला पाहिजे असं माझं प्रांजळ मत आहे। महत्वाचं म्हणजे आता जर हे अधिग्रहण जर थांबलं नाही तर आपण समोरचं पाऊल काय राहणार? निश्चितच हे अगणित काळासाठी चालणारं आंदोलन आहे। जोपर्यंत या आंदोलनाला खऱ्या अर्थाने यश प्राप्त होत नाही तोपर्यंत हे आंदोलन आमरण आंदोलनासारखं चालणार आहे आणि मोठं भीषण रूप घेणार आहे। त्याच्यामुळे वेळीच सरकारने याची दखल घेणे काळाची गरज आहे असं मला वाटतं। वेळीच जर दखल घेतली नाही तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणे आंदोलन छेडलं जाण्याचा इशारा सर्वसामान्य व राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी दिला। ओमप्रकाश चुनारकर, जय महाराष्ट्र न्यूज, गडचिरोली।